पण तुम्ही महायुतीमधलेच एक सहभागी पक्ष आहात, घटक पक्ष आहात, आणि असं असताना तुम्ही महायुतीच्याच उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न करणार का, किंवा तुम्ही स्वतः तिथे अपक्ष उमेदवार उभे करणार, त्यामुळे महायुतीला त्याचा फटका बसेल? तुम्ही सांगा, अमरावती जिथं आमचे महाराष्ट्राचा सोहळा, महाराष्ट्रात तर आम्ही काय आहे काय करायचं ते आम्ही कार्यकर्त्यांना विचारून करूच. पण अमरावतीत 2 आमदार आमचे असल्यावर सुद्धा साधी विचारपूस पण होत नाही. उलट जो उमेदवार आहे तो धवसा देतं का यांना यावंच लागेल, यांना प्रचार करावाच लागेल, ह्या धमक्या देऊन अशा पद्धतीनं जर समोर येत असेल तर आम्ही काही हातात बांगड्या थोड्या घातल्या. आमचं रक्त लालच आहे, गर्द लाल आहे, ते दाखवून देऊ आम्ही. पण तुमचा नेमका राग किंवा आक्षेप नेमका कोणावरती आहे? शिवसेनेचे उमेदवारांवरती आहे जे इच्छुक आहेत ते, किंवा माजी खासदार जे आता भाजपमध्ये आहेत, किंवा भाजपच्या संदर्भात? माझं असं मत आहे का युतीनं धर्म पाळावा, युतीनं हा मान सन्मान ठेवावा. तो ठेवला जात नसेल तर दणका देण्याचा कार्यक्रम आम्ही करू. तुमचा आक्षेप नेमका कोणावर, भाजपवरती का शिवसेनेवरती? आता दोघं महायुतीचे, तुम्ही देखील महायुतीमध्ये आहात. सगळ्यांवरच आहे, सगळ्यांवरच आहे. म्हणजे तुम्हाला भाजपने विचारलं नाही आणि शिवसेनेने विचारलं नाही, त्यामुळे? नाही, त्यांनी कुठं, कसं आहे, हा अखेर विचार विनिमय व्हायला. कसं आहे, तुम्ही एवढा सगळा करत असताना आता तिकडे राजकुमार पटेल आमचे आमदार आहे, मी आहे, तुम्ही साधा याच्या बाबतीत विचार नाही होत नसेल कोणाकडून तर ते तर तो आखरी कसं आहे का ते डोक्यातून जात नसतं ना ते. तुमचं म्हणजे की विश्वासात घेतलं पाहिजे जनशक्ती? विश्वासात आहे, बाकी मुद्दे आहे आमचे. तुम्ही सांगा, शहरवाल्याला 2.5 लाखाचं घर आणि गाववाल्याला 1.25 लाखाचं करून देत आहे. कापसाचे भाव कसे काय पडले, सोयाबीनचे भाव नाही, आमची फिनले मिल सुरू झाली नाही. म्हणजे आजही मजुराचे पैसे रोजगार हमी योजनेवरचे 4-4 महिने भेटत नाही. आखरी निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे ना, मुद्द्यावर चर्चा तर झाली पाहिजे. आम्ही ज्याच्यासाठी लढतोय आम्ही काय सांगायचं का खाली लोकांना? म्हणजे देवेंद्रजी किंवा मोदीजी हे महान नेते आहे म्हणून आम्ही सोबत आहोत असं नाही. आम्ही मुद्द्यासोबत आहे, आणि मुद्द्यावर चर्चाच होत नसेल तर मग तो हिसका आम्ही दाखवू. महायुतीतील ज्येष्ठ नेते राज्यातील यांनी जर तुमच्याशी संपर्क केला, तुमच्याशी संवाद साधला, तर चर्चेतून मार्ग निघेल का? तुम्ही तुमची जी काही उमेदवारी दावा करतायत तो दावा सोडायला तयार होणार का? मग कसं आहे का, असं होणार नाही का समाधान आखरी कुठल्या कशा पद्धतीनं ते समोर येतं त्याच्यावर पाहू, कार्यकर्त्याला विचारू. मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. पण आता कार्यकर्त्याचा असंतोष आहे. या महाराष्ट्रभर कार्यकर्त्याच्या जेव्हा आम्ही बैठकी घेतल्या तेव्हा ते म्हणतात की बा आपण एवढ्या ताकदीनं सगळं युतीमध्ये सामील झालो, आणि सामील झाल्यानंतर आपण समाधान मानलं का दिव्यांग मंत्रालय भेटलं, आमच्यासाठी सर्व काही भेटलं. पण आखरी खाली कार्यकर्ता आहे, त्याच्याही काही मागण्या असतं. पालकमंत्री साधा भेटत पण नाही. आमची प्रत्येक जिल्ह्यात ताकद आहे, साध्या एका समितीवर पण तुम्ही घेत नाही आहे. तर ते 10-15 हजार तर आम्ही देऊ शकतो ना. बऱ्याच जिल्ह्यामध्ये तेवढी ताकद आहे महाराष्ट्रात. तो दणका द्यायचा कार्यक्रम ठेवू. तुमचा उमेदवार कोण असणार आहे? अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार आहे? मी तेच सांगतोय का आखरी तिथली परिस्थिती पाहून कसं आहे, विनाकारण तलवार घेऊन बाहेर निघायचं आणि खाली घुमवायची. एक तर तलवार काढली ना तर ते रक्तच लागलं पाहिजे तिला, ते जिंकून मॅन झाली पाहिजे. ते जिंकून मॅन नाही झाली तर मग तलवार काढायची नसतं. तुम्ही एक प्रकारे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करताय का महायुतीमध्ये? मी बोलत असेल आणि तो दबाव समजत असेल कोणी तो त्याचा प्रश्न आहे. तुमचं असं म्हणणं आहे का आम्ही काहीच बोलायचं नाही, शेपूट घालून उभं राहायचं, असं म्हणणं आहे का तुमचं? तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करणार का जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येईल त्यावेळेला? हा, तो कसं आहे, आखरी आम्हाला आमचं अस्तित्व टिकून ठेवावं लागेल. अशी वेळ आली तर हमारा कोई नेता नहीं है फिर.
म्हणजे एकूणच सध्या शिवसेना की भाजप कोणत्या उमेदवाराला अमरावती लोकसभा मतदारसंघ मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यानंतर हा मतदारसंघ कोणाला जाईल हे ठरेल. मात्र सध्या तुम्ही एक तिसरा दावा जो आहे तो केलेला आहे अमरावती लोकसभा. तुम्ही सांगा या ज्या मतदारसंघातून नवनीत राणा निवडून येत आहे तिथे भाजपचा एकही आमदार नाही, शिंदे गटांचा पण एकही आमदार नाही आहे, काँग्रेसचे 2 आहे